हॅलो अँड वेलकम टू बिलाडे सर क्लासेस. तर बघा, आजचा आपला टॉपिक आहे मेगास्पोरोजिनेसिस. आता हा मेगास्पोरोजिनेसिस नेमका काय असतो तर लक्षात ठेवा, मेगास्पोर फॉर्म होण्याची जी प्रोसेस असते त्याला मेगास्पोरोजिनेसिस म्हणतात. ॲक्च्युअल पाहायला गेलं तर मेगास्पोरोजिनेसिसच्या मध्ये हा जो मेगास्पोर असतो हा हॅप्लॉइड असतो आणि हा बनण्यासाठी ही असते MMC. आता MMC नेमकी काय, त्याला म्हणतात मेगास्पोर मदर सेल. तर ह्या मेगास्पोर मदर सेलच्या पासून जी डिप्लॉइड असते तिच्यापासून मेगास्पोर तयार होतो आणि हा जो मेगास्पोर तयार झालेला असतो तो मेगास्पोर हा हॅप्लॉइड असतो. म्हणजे डिप्लॉइड MMC पासून हॅप्लॉइड मेगास्पोर फॉर्मेशन होण्याच्या पद्धतीला म्हटलं जातं मेगास्पोरोजिनेसिस. आता हे नेमकं पहा की याच्यामध्ये काय दिसतंय. तर तुम्हाला दिसत असेल ही आहे MMC, याला म्हणतात मेगास्पोर मदर सेल, जी डिप्लॉइड आहे. सुरुवातीला तुम्हाला ही MMC इथे दिसेल. या MMC पासून ठीक आहे एक फिमेल गॅमेटोफाइट, याला म्हणतात एम्ब्रियो सॅक. ही एम्ब्रियो सॅक आहे किंवा ही आहे फिमेल गॅमेटोफाइट किंवा यालाच म्हटलं गेलं तुमचा मेगास्पोर. तर म्हणून नीट लक्षात ठेवा, MMC पासून म्हणजे मेगास्पोर मदर सेलपासून जे डिप्लॉइड आहे त्याच्यापासून हॅप्लाइड मेगास्पोर फॉर्मेशन होण्याच्या पद्धतीला प्रोसेसला म्हटलं जातं मेगास्पोरोजिनेसिस. आणि आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या मध्ये आपल्याला मेगास्पोरोजिनेसिस कसं होतं ते समजून घ्यायचं आहे. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. पहिले मी जे तुम्हाला सांगतोय ह्या आकृतीमध्ये नीट पहा. या आकृतीमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. तर लक्षात ठेवा, जेव्हा इमॅच्युअर फिमेल गॅमेट असेल, म्हणजे इमॅच्युअर फिमेल गॅमेट तुम्हाला एखादी जी ओव्हरी असते, म्हणजे आपण पाहिलं होतं की हे एक ओव्हरी होती अशी आणि ओव्हरीच्या मध्ये ओव्हिल्स होते. आता हे जे ओव्हिल्स आहेत ॲक्च्युली जे तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं असेल, डायग्रामसुद्धा पाहिली असेल त्याची, की ह्या डायग्रामच्या मध्ये म्हणजे जी ओव्हिल्स आहेत ते ओव्हिल्सच्या मधल्या साईडमध्ये जी मेगास्पोर सेल आहे म्हणजे जी मदर सेल आहे, या मदर सेलचं डिव्हिजन व्हायला सुरुवात करेल आणि ते मदर सेलचं डिव्हिजन होऊन ही जी मॅच्युअर हॅप्लॉइड मेगास्पोर म्हणजे फिमेल गॅमेट आहे किंवा जो मॅच्युअर एम्ब्रियो सॅक, याला अजून एक नाव दिलं जातं एम्ब्रियो सॅक, किंवा तुम्ही त्याला फिमेल गॅमेट म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा हॅप्लॉइड मेगास्पोर म्हटलं सुद्धा चालेल. म्हणजे प्रॉपरली मेगास्पोर मदर सेलच्या पासून सेल डिव्हिजन व्हायला सुरुवात होतं आणि ही जी सेल डिव्हिजन आहे MMCची जी